बिंडो पारू, तुला थोडी सुद्धा अक्कल नाहीये ना? या इतक्या घाणेरड्या जागेवर मला का भेटायला बोलवलं असेल तू? हे बघ पारू, तुला गाणीत राहायची सवय, मला नाही. दिशा मॅडम माफ करा, मी तुम्हाला अशा ठिकाणी भेटायला बोलवलं, पण काय करू, माझ्याकडे दुसरा कुठला पर्यायच नव्हता. मला कुणाला काही सांगता बी येत नाहीये. मला असं वाटलं की तुम्ही माझी मदत करू शकता म्हणून मी तुम्हाला बोलवलंय. ते मी लई मोठ्या संकटात सापडले. तू संकटात अडकणं काही नवीन नाहीये, नेहमीच अडकत असतेस, कामच तशी करतेस ना. आणि काय फनी आहेस ग, मी तुझी मदत करेन असं तुला का वाटलं असेल? हा, बरी आहेस ना? दिशा मॅडम मी काय बोलते ते ऐकून तर घ्या आधी. बोल चल पटपट. ते अहिल्या मॅडमनी मला आदित्य सरांना कायमचं सोडायला सांगितलंय. माहिती होतं मला हे होणार ते. मी तुला की सेम गोष्ट कॉन्स्टंटली समजवत होते की ती अहिल्या एका मोलकरणीला. तुम्हाला माझा हेतू माहित नव्हता. हो का? काय हेतू होता तुझा? अहिल्या मॅडमची आणि आदित्याची समधी प्रॉपर्टी हडप करण्याचा. तू बोलतेस? वय मीच बोलतेय. मी ज्या हेतूनं लग्न केलं होतं तो हेतूच पूर्ण झाला नाहीये. तर लग्न तर केलंस ना बाई त्या आदित्य सोबत, अजून काय वेगळा हेतू आहे तुझा? अच्छा, तुला अहिल्याला रिप्लेस करायचं होतं ना? का त्या घरातली मोठी सून म्हणून तिथे माच करत मिरवायचं होतं? त्यांची सून होऊन मला काय मिळणार आहे? दिशा मॅडम तुम्ही दामिनी मॅडम सुद्धा त्या घरची सूनच आहात ना? तुम्हाला असं काय मिळालंय? नाही तुम्ही असाल समाधानी, पण मला मात्र लई काय काय मिळवायचं आहे. काय बी झालं तरी त्या आदित्यला मी नाही सोडणार, कारण आदित्य माझा हुकुमाचा एक आहे. त्या आदित्याच्या नावावर किर्लोस्करांची समधी प्रॉपर्टी मिळवू शकते मी. आता मोलकरीण पारूचं मूळ रूप बाहेर आलंय. मी छोटीशी सरप्राईज झाली. म्हणजे मला या सगळ्याची आधीपासून कल्पना होतीच, पण पारू खूप स्मार्ट आहेस तू. हे म्हणजे त्या किर्लोस्कर बंगल्यात एकदम एथिक्स फॉलो करणारी, सगळ्यांची लाडकी आदर्श पारू ऍक्च्युअली अशी वागेल, हे रूप बाहेर आणेल असं वाटलं नव्हतं मला. आणि हे आदित्यवर तर खरं प्रेम आहे ना तुझं? का ते प्रेमाचं सुद्धा नाटकच केलंस सगळी प्रॉपर्टी हडप करण्यासाठी? आदित्यवर हाय माझं प्रेम. नंतर एक पोरगी आली एकदम धीट, आणि ती व्यक्ती म्हणजे अहिल्या वेस्कर.